नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। आज मी तुम्हाला सातूचं पीठ कसं बनवायचं हे दाखवणार आहे। सातूचं पीठ हे फक्त अक्षय तृतीयेलाच खायचं असं नाही, तर सातूचं हे पीठ एक प्रकारचं प्रोटीन पावडर आहे आणि शुद्ध शाकाहारी असं हे प्रोटीन पावडर आहे। या तर मग आपण सातूचं पीठ कसं बनवायचं ते बघू। सातूचं पीठ बनविण्यासाठी आपल्याला इथे एक मोठी वाटी स्वच्छ निवडून घेतलेले गहू, एक मोठी वाटी चना डाळ व गहू हे समप्रमाणात लागतील, एक चमचा जिरे, 6 हिरव्या विलायची सालीसहित, अर्धा इंच सुंठ लागणार आहे। सगळ्यात आधी आता आपण गहू भाजून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता गहू चांगले सोनेरी रंगात वर आलेले आहेत। आपल्याला हे गहू तेल किंवा तूप न टाकता कोरडे भाजून घ्यायचे आहेत। गव्हाचा मस्त खमंग वास येतोय। हे गहू भाजून तयार आहेत। आता आपण चना डाळ भाजून घेऊ। चना डाळ चांगली गुलाबी रंगावर भाजून तयार आहे। आता ही चना डाळ आपण ह्या भाजलेल्या गव्हामध्ये काढून घेऊ। व ह्याच गरम कढाईमध्ये आपल्याला हे 1 चमचा जिरे, वेलची आणि सुंठ थोडी गरम करून घ्यायची आहे, पूर्ण लाल नाही करायची। जिरे, वेलची आणि सुंठ भाजून तयार आहे। भाजल्यानंतर हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला अगदी मैद्यासारखं बारीक असं पीठ दळून आणायचं आहे। भाजलेले गहू, चना डाळ, जिरे, वेलची आणि सुंठ थंड झाल्यानंतर दळून आणल्यानंतर अशी दिसते। हे सातूचं पीठ खाण्यासाठी तयार आहे। हे सातूचं पीठ कसं खायचं ते मी तुम्हाला आता दाखविते। इथे मी पाऊण वाटी साखर टाकून गरम केलेलं दूध घेतलेलं आहे। दूध हे जास्त गरम नसावं, थंड असेल तरी चालेल किंवा कोमट असेल तरी चालेल। त्यात मी 2 चमचे साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर, गूळ, मध किंवा उसाची काकवी देखील घालू शकता। ह्या पाऊण वाटी दुधासाठी 1.5 चमचा सातूचं पीठ घेत आहे। हे सातूचं पीठ ह्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे सातूचं पीठ खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता हे सातूचं पीठ मी अशा पद्धतीने कालवून घेतलेलं आहे। कालवते वेळेस ह्या सातूच्या पिठात गाठी होणार नाहीत ह्याची काळजी घ्या। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ह्याच्यावरती 1 चमचा गाईचे तूप देखील टाकू शकता। वाढत्या वयातील मुलांसाठी हे सातूचे पीठ प्रोटीनने भरपूर असा हेल्दी ब्रेकफास्ट आहे। तेव्हा तुम्ही ही सातूच्या पिठाची रेसिपी नक्की बनवा। तुम्हाला ही मी बनविलेली सातूच्या पिठाची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा। परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत।